त्यातलं जे टाइम मॅनेजमेंट आहे ना ते सगळ्यात क्रिटिकल आहे. कारण साधं आता म्हणजे याच्यात खूप फार आपला वेळ घेत नाही. आता काय झालं आहे, संख्या वाढली आहे. त्यामुळे पालखीचा जो मुख्य तळ असतो ना, तिथून जवळपास 5 किलोमीटर परिसरामध्ये दिंड्या विखुरलेल्या आहेत. त्यामुळे ह्यांना सकाळी वाटचाल सुरू होण्याआधी किमान 3 तास आधी उठायला लागतं. म्हणजे रात्री तळ जवळपास जागाच असतो 24 तास. पण रात्री जवळपास 3-3:30 पासून अंघोळी करणं, कपडे धुणं, सामान जे आहे ते सामान ट्रकमध्ये भरून ते ट्रक आधी पुढे रवाना करणं, कारण नाहीतर चालताना अडथळे होते. पण सकाळी 6ला निघाल्याच्या आधी तंबूमध्ये चहा हा मिळणं, दुपारी मुक्कामाला जेवायच्या मुक्कामाच्या आधी तिथे ट्रक पोचून स्वयंपाक तयार होऊन दिंडी तिथे पोचल्यानंतर पटापट तिथे पंक्ती वाढायच्या. त्याच्यानंतर ते सगळी भांडी स्वयंपाकची भांडी साधनं पुन्हा आवरायची, ती ट्रकमध्ये भरायची, पुढं जायचं. संध्याकाळी दिंडी मुक्कामावर पोचेपर्यंत दिंडीमधले बाकीचे जे लोक असतात ते दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी तंबू रावट्या ठोकून तयार असतात. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण, भांडी बिंडी सगळी घासायची, पुन्हा झोपायचं. हे सगळं इतकं टाईम बाउंड असतं. कारण पालखी कोणासाठी थांबत नाही. म्हणजे नांदेवांकडे आमच्या 3 करणे होतात. पहिला करणा हा सावधगिरीचा असतो. दुसऱ्या करण्याला रथाचे बैल जे असतात ते रथाला जोडले जातात. तिसऱ्या करण्याला पालखी रथामध्ये विराजमान होते आणि सोहळा चालायला लागतो. त्यामुळे हे टाईम मॅनेजमेंट जे आहे, आणि हे टाईम मॅनेजमेंट जसं देवस्थानला करायला लागतं तसं प्रत्येक दिंडीला करायला लागतं. त्यामुळे त्याच्यात सगळ्यात अनुकरणीय आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळं स्वयंशिस्तीने होतं. ही जी स्वयंशिस्त आहे ना, हा खरा या संप्रदायाच्या भक्तीचा सगळ्यात विलोभनीय प्रकार आहे.